पुण्यातील उच्चभ्रू परिसरातील खराडे भागात ड्रग्ज पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला। या कारवाईत पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकर याच्यासह 7 जणांना अटक केली आहे। खेवलकर याचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असून तो प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय नसला तरी त्याचा राजकीय कुटुंबाशी संबंध आहे। त्यामुळे रविवारी पहाटे झालेल्या या कारवाईने राज्यभरात खळबळ उडाली आहे। या पार्टीतून कोकेन सदृश अंमली पदार्थ, गांजा, 10 मोबाईल, 2 चारचाकी, हुक्का पॉट, दारू व बिअरच्या बाटल्या असा 41,35,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली। या प्रकरणातील आरोपींना पुणे कोर्टाने 2 दिवसांची म्हणजे उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली। चला जाणून घेऊया अधिक माहिती। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। खराडीतील स्टेबर्ड हॉटेलमध्ये प्रांजल खेवलकर यांच्या नावावर 2 रूम बुक करण्यात आल्या होत्या। एका रूमचे 25 ते 28 जुलै तर दुसऱ्या रूमचे 26 ते 27 जुलै पर्यंतचे बुकिंग करण्यात आले होते। प्रत्येक रूमसाठी 10,357 रुपये भाडे अदा करण्यात आले होते। इथं नृत्यासोबत हुक्का, गांजा, अंमली पदार्थ आणि मद्यपान सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। हाय प्रोफाईल पार्टीचा सुगावा लागल्यानंतर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 2 चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलीस आल्याचे समजताच काही महिला तत्काळ घटनास्थळावरून पळून गेल्या। खडसे कुटुंबाशी संबंधित असलेला प्रांजल मनीष खेवलकर पार्टीत सहभागी असल्याची माहिती पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली। खराडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटानी, समीर फकीर मोहम्मद सय्यद, सचिन सोनाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, ईशा देवजोत सिंग आणि प्राची गोपाल शर्मा या आरोपींना अटक केले। खेवलकर, पोपटानी, सय्यद, भोंबे, यादव, सिंग, शर्मा यांची ओळख झाली। त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात आले। पोपटानी हा सिगारेट वितरक असून त्याचा हार्डवेअर व्यवसाय आहे, तर यादव हा बांधकाम व्यावसायिक आहे। हे सर्वजण पार्टीसाठी एकत्र आले होते। खराडीतील पार्टी प्रकरणात पोलिसांनी गांजा, कोकेन सदृश अंमली पदार्थ जप्त केलेत। ते न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेत। त्यांचा प्राथमिक अहवाल ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना दिलाय। अंतिम अहवाल 6 दिवसांनी येणार आहे। त्यानंतरच खेवलकर यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं का ही माहिती पुढे येईल। प्रांजल खेवलकर यांची ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी रोहिणी खडसे यांच्या हडपसर येथील बंगल्याची झाडाझडती घेतली। यात पेन ड्राईव्ह, लॅपटॉपसह काही साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे। 7ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना पुण्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी NS बारी यांच्या न्यायालयात हजर केलं। सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील प्रियांका वेंगुर्लेकर यांनी युक्तिवाद केला। त्या म्हणाल्या, आरोपीकडून 2.7 ग्रॅम कोकेन, 70 ग्रॅम गांजा आणि मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत। खराडीतील हॉटेलच्या परिसरातून 3 व्यक्ती येऊन गेल्या आहेत। या गुन्ह्याचा सूत्रधार कोण आहे याचा तपास करण्यात येत आहे। त्यासाठी आरोपींना 7 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली। तर एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलेकर याच्या वतीने ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे, महिला आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट श्रीनाथ मते, ॲडव्होकेट राजू मते, ॲडव्होकेट अमोल नराळ यांसह अन्य वकिलांनी बाजू मांडली। राजकीय कुटुंबातील असलेले खेवलेकर यांना यापूर्वी देखील अशा गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झालाय। पोलीस यंत्रणेवर दबाव टाकून राजकीय भावनेतून ही कारवाई करण्यात आली आहे असा युक्तिवाद ॲडव्होकेट ठोंबरे यांनी केला। तर ड्रग्ज कारवाईत पकडलेले पोपटानी, यादव हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत। पोपटानीवर कोंढवा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार 2022 मध्ये गुन्हा दाखल केलाय, तर यादववर बनगार्डन, निगडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत अशी माहिती समोर आली आहे। रविवारी स्टेबर्ड येथे येण्यापूर्वी 7ही जण शहरातील कल्याणी नगर परिसरातील एका पब मध्ये मध्यरात्री 1:30 पर्यंत पार्टी करत होते। पब बंद झाल्यावर ते एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले। तेथे पार्टी करून 7ही आरोपी स्टेबर्ड येथे प्रांजल खेवलकरच्या नावाने बुक असलेल्या रूम मध्ये गेले। तेथे पुन्हा त्यांनी पार्टीला सुरुवात केली। रविवारी पहाटे 3:30च्या सुमारास पोलिसांनी तेथे जाऊन कारवाई केली। पुण्यातील ड्रग्ज पार्टीचे आयोजक डॉक्टर प्रांजल खेवलकर होते, त्यामुळे ते नेमके कोण आहेत, त्यांचा व्यवसाय काय अशी चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती असलेला प्रांजल खेवलकर हा एक यशस्वी उद्योजक आहे। एवढेच नव्हे तर तो चित्रपट निर्माता, विविध कंपन्यांचा संस्थापक म्हणूनही ओळखला जातो। मूळचा जळगावचा असलेला खेवलकर आणि रोहिणी खडसे हे बालपणीचे मित्र आहेत। 14 फेब्रुवारी 2013 रोजी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ते विवाह बंधनात अडकले। दोघांचाही हा दुसरा विवाह असून त्यांना सारा आणि समरजित
ही जुळी मुलं आहेत. एकीकडे वैद्यकीय शिक्षण, दुसरीकडे कोट्यवधींचे व्यावसायिक साम्राज्य आणि राजकीय पार्श्वभूमी यामुळे प्रांजल खेवलकर चर्चेत राहिलाय. डॉक्टर प्रांजल खेवलकर याची आलिशान जीवनशैली राहिले. त्याच्या नावावर BMW, टोयोटा फॉर्च्युनर आणि जीप मेरिडियन यासारख्या 3 महागड्या गाड्या आहेत. त्याच्यावर कोट्यवधी रुपयाचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. मुक्ताईनगर आणि नाशिकमध्ये त्याच्या निवासी जागा आहेत. हडपसरमध्ये आलिशान बंगला, बानेरमध्ये सुसज्ज कार्यालय आहे. वानवडीत दुकान आणि कार्यालय आहेत. डॉक्टर ते उद्योजक असा त्याचा प्रवास असून तो इवा योगा, AP इव्हेंट्स अँड मीडिया या कंपन्यांचा संस्थापक देखील आहे. रिअल इस्टेट, ऊर्जा क्षेत्र, गॅस एजन्सी यासारख्या विविध व्यवसायात कार्यरत असल्याची माहिती समोर आली. चित्रपट निर्माता म्हणूनही त्याची ओळख आहे. समाजसेवी संस्थेच्या मार्फत तो समाजकार्यातही सक्रिय असतो. 2016 साली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रांजल खेवलकर वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. एका हुंदाई सोनाटा कारचे बेकायदेशीरपणे लिमोजिनमध्ये रूपांतर करून ती गाडी प्रांजल याच्या नावावर असल्याचे प्रकरण समोर आले होते. जावयाच्या अटकेनंतर एकनाथ खडसे म्हणाले की हा राजकीय सुडाचा प्रकार आहे. माझ्या जावयाला मुद्दाम यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा या गुन्ह्यात सहभाग असेल तर मी समर्थन करणार नाही. गेल्या काही दिवसात जे वातावरण सुरू आहे त्यानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज मला येत होता, कारण काही जण अत्यंत अडचणीत आहेत आणि ते आता अंतिम टप्प्यात येणार आहे. मी फारसं काही यावर बोलणार नाही. पुण्यात घटना घडली असं सांगितलं जातंय. मी हे मीडियातून पाहिलंय. माझं अजून त्याच्याशी प्रत्यक्षात बोलणं झालेलं नाही, कारण तो पोलिसांच्या ताब्यात आहे. यावर रोहिणी खडसे म्हणाल्या की प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. कायदा आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. जय महाराष्ट्र असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलंय. ड्रग्ज पार्टीचा प्रकार संशयास्पद वाटत असल्याची टीका विरोधक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. एकनाथ खडसे हे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात बोलत होते. त्यामुळं त्यांच्या जावयावर कारवाई झाली का असा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी व्यक्त केलाय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.